नमस्कार मित्रांनो, आपण आलोय पिंपळनेरमध्ये एक आदत एक बैल मैदान याचा मैदान रिपोर्ट घेण्यासाठी. सोबत आपल्या अण्णासाहेब ढाणे असतात आणि दादा आहेत बघा, कृष्णा दादा. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार अण्णा. नमस्कार. कसं असणार आहे मैदानचं पूर्ण नियोजन, कसं असणार आहे, पट्टी कशी असणार आहे? हे मैदान छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे. आदरणीय बबनदादा, आदरणीय संजय मामा, आदरणीय रणजित भैया यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानाचं नियोजन आणि आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. ह्या मैदानाचे एक नंबरचं एक बैल एक आदतचं बक्षीस आहे 1,55,555 रुपये आणि 2 नंबरचं बक्षीस आहे 1,25,555. 3 नंबरचं बक्षीस आहे 95,555. 4 नंबर बक्षीस आहे 75,555. 5 नंबरचं बक्षीस आहे 55,555. 6 नंबरचं बक्षीस आहे 35,555. 7 नंबरचं बक्षीस आहे 25,555. 8 नंबरचं 15,555 आणि 9 नंबरचं 11,555. अशी 9 बक्षिसं 1 ते 9 अशा 9 गाड्या पहिल्यांदा आणि बक्षिसात राहतील. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रत्येक गाडीच्या 2 बैलांना 2 ढाली आणि 2 किलो गुलाल आपण देणार आहोत, म्हणजे नंबरात आलेल्या. बरोबर. आणि तसंच क्वार्टरला पण आपण त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. क्वार्टरमध्ये जी गाडी राहणार आहे त्याला 5,000 रुपये आणि 2 ढाली प्रत्येक गाडीला आणि 2 किलो गुलाल. आणि तोच मेगा फायनलला पण आहे. 2,000 रुपये आणि प्रत्येक गाडीला 2,000 रुपये आणि 2 ढाली आणि 2 किलो गुलाल. अशा पद्धतीनं जवळपास 27 गाड्या या मैदानामध्ये गुलालात राहणार आहेत. अशा पद्धतीचं आयोजन आहे. भव्य आणि दिव्य मैदान तुम्ही भरवले. सोबत आपल्या कृष्णदादा पण आहे, ते पण जातीनं लक्ष देत आहेत. आपल्या भागामध्ये पहिल्यांदा मैदान भरते, पण तुम्ही स्वतः जातीनं लक्ष देताय. आता तुमचं हे 3रं ते 4थं मैदान असेल करायचं? माझं हे 4थं मैदान आहे, म्हणजे 5वं मैदान म्हणाय थोडक्यात. कारण हे आमचे कुर्डूचं मैदान वेगळं आणि हिथलं जे मैदान आहे हे पहिलं पर्व आहे. परंतु हिथून अखंड आता सातत्यानं हे म्हणजे ओपनच्या राहतील, बिनजोडच्या सुद्धा या मैदानावरती शर्यती घेण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये बैल निवांत असतात. कारण तुम्ही बघता आता ही जी फटी आहे पूर्ण ती पावसाळ्यात सुद्धा, चालू पडत्या पावसात सुद्धा जरी म्हणलं तर ह्या फटीवरती बैलगाड्या शर्यत घेण्याला कुठलीही अडचण नाही. त्यामुळं ह्याच्यावरती येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही बिनजोडच्या सुद्धा शर्यती घेण्याचा आमचा मानस राहणार आहे. म्हणजे हे मैदानचं जरी पहिलं पर्व असलं तर इथून पुढे हे सातत्यानं मैदान वर्षातनं 1-2 मैदान ह्या फटीवरती होणार आहे. आपण मित्रांनो जास्त करून आज आपण मैदान रिपोर्ट वरती जास्त भर देणार आहे. पट्टीबद्दल विषय निघला म्हणून सांगतो. पल्ला किती असणार आहे कच्या आणि पुढं कसा? ही एकूण 810 फुटाचं पल्ला आहे एकंदरीत आणि मध्ये कम्प्लिटली 13.5 फुटाची फट्टी प्रत्येकी शेम टू शेम आहे. सगळं काटकोन गुन्ह्यामध्ये सगळ्या फट्या आखलेल्या आहेत. त्या हे मैदान बनवत असताना किंवा त्या मैदानाच्या फट्या आखत असताना आदरणीय विलासदादा त्यांनी या मैदानाला भेट दिलेली आहे. त्यांनी ते गुन्ह्यात टाकताना ते समक्ष हजर होते. हे वैशिष्ट्य ह्या मैदानचं आहे की ते स्वतः या ठिकाणी हजर होते. पुढं आपल्याला कशी सोय केली गाड्या थांबण्यासाठी? पुढं गाड्या थांबण्यासाठी आता इथं कच्चा तयार केलेला आहे. जवळपास 200 ते 250 फूट पुढं अंतर आहे. जागा भरपूर आहे आणि जिथं काय अडचण वाटते त्या बाजूनं आम्ही वाहनांचं बॅरिकेड करणार आहे तयार. म्हणजे साधं बॅरिकेड न करता त्या ठिकाणी आपलं टँकर किंवा ट्रॅक्टर तिथं पूर्ण आडवे लावून सरळ करणार आहे. जवळपास म्हणजे आड्यालाच बैलगाडी थांबल अशा हिशोबाचा कच्चा आहे. त्यामुळं काय जरी प्रॉब्लेम आला तरी लांबपर्यंत पल्ला आहे आपला पुढं पण. त्यामुळं कुठल्या गाडीला धोका होईल अशी विहीर, कुठं बारव, कुठं खड्डा, कुठलीही गोष्टीचा तिथं म्हणजे ही नाही आहे. मुक्कामी बैलगाड्या येणार आहेत. समजा आदल्या दिवशी मुक्कामी बैलगाड्या आला तरी पण त्यांची इथं व्यवस्था केली जाणार आहे. चाऱ्याची केली जाईल, पाण्याची केली जाईल. त्यामुळं आणि पटांगण खूप आहे जे बैलगाडी सोडण्यासाठी कुठेही अडचण त्यांना कसली येणार नाही. दादा मग बोलून गेले की आपण मंडपाची सोय केली तर ते काय कसं असणार आहे?
प्रेक्षक गॅलरी जी आहे त्या प्रेक्षक गॅलरीला दोन्ही बाजूला आपण 500 फुटाचं मंडप सावली केलेलं आहे, म्हणजे प्रेक्षक मंडळींसाठी बी. बरोबर आहे. आणि कच्च्यात जिथून बैलगाडा सुटणार आहे, जिथं आज पोतोर इतिहासात बैलगाडा सुटतो तिथं उन्हात न सुटतो, तिथं सावलीची सोय केली जात नाही. परंतु ह्या मैदानात खाली जी 10 गट पळायला जाते ती सावलीत राहणार आहेत. अरे वा. चांगलं आहे, म्हणजे बैलांची तुम्ही पुरेपूर काळजी घ्या मैदान, कारण मे मध्ये येणार आहे. तापत्या मेच्या गरमीमध्ये मैदान 14 मेला आपलं मैदान होत आहे. लॉट कधी काढले ना? लॉट आज मैदानाच्या म्हणजे 14 तारखेला सकाळी 8ला पहिला फेरा सुटणार. बर. त्यामुळं संध्याकाळीच लॉट 10 वाजता पूर्ण लॉट्स सगळं लाईव्ह लॉट्स टाकले जाणार आहे. ते ह्या मैदानातच टाकले जाणार, मैदानातूनच लाईव्ह केलं जाणार आहे. इतर तर कुठंही केलं जाणार नाही. स्टेजवरून लाईव्ह आदल्या दिवशी 13 तारखेला संध्याकाळी 10 वाजता लॉट्स काढले जातील. तर मित्रांनो, असं भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान, एक आदत एक बैल मैदान 14 तारखेला आपल्या पिंपळनेर भागामध्ये संपन्न होते. पूर्ण शिंदे परिवार आणि ढाणे परिवार ह्या पूर्ण मैदानाची जबाबदारी घेतात. एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय, रूपरेषा कशी असणार आहे, काळजी कशी घेतली जाणार आहे, सगळं याच्यामध्ये सांगितलं गेलंय. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच हे बैलगाडा शर्यत होणार आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि कुठलीही अडचण किंवा कुठलंही चुकीचं ह्या मैदानात कोणावरती अन्याय, कुठल्याही नंदीवरती अन्याय होणार नाही किंवा कुठल्याही गाडा मालकावरती अन्याय होणार नाही. रितसर अगदी म्हणजे सगळ्या गोष्टीनं रितसर मैदान पार पडणार आहे. परमिशनचा सगळ्यात मोठा विषय असतो, ते आपल्याला कधीपर्यंत मिळेल? परमिशन सांग बाबा. साधारणतः परमिशन 8 ते 9 तारखेपर्यंत आपल्याला हातात, आणि ज्यावेळेस हातात येईल त्यावेळेस आपण एकदा बाईट घेऊया. चालते. परमिशन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती पण टाकले जाईल. तर एकदम निरपक्ष आणि भव्य असं दिव्य आदत आणि एक बैल मैदान पार पडते, त्याचे सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर नोंदणीसाठी आपलं सहकार्य साधावं.